जय महाराष्ट्र मित्रांनो. खरं तर तुम्हाला सगळ्यांना शेअर मार्केट माहीतच असेल. तर आत्ता आपण उभे आहोत शेतकऱ्यांच्या शेअर मार्केटमध्ये. हा आपला आहे ऑप्शन ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ. मी असं का म्हणतोय तर गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आपण हे पालकाचं पीक घेतलं होतं. भाजीपाला म्हटलं की तो ऑप्शन ट्रेडिंग असतो, कारण त्याला कधी बाजार येईल कधी जाईल हे सांगता येत नाही. 1.5 महिन्यापूर्वी हे पालकाचं पीक घेतलं होतं. त्याच्यावरती साधारण 4 वेळा आपण फवारणी केलं पीक चांगलं येण्यासाठी, आणि त्याच्यानंतर ही 5वी फवारणी आहे. सकाळी 7 वाजल्यापासून करतोय ती पीक जाण्यासाठी. असं का तर गेल्या 10 दिवसापर्यंत याला 8 ते 10 रुपये 20 रुपयापर्यंत बाजार होता. परंतु आता अशी परिस्थिती आहे, कुठलाही व्यापारी याकडे घेऊन जाण्यासाठी येत नाही, किंवा मार्केटमध्ये 1 ते 2 रुपयापर्यंत बाजार चालू आहे. आणि याच्यातून इथून नेऊन आपल्याला एक गाडी नेऊन 500 रुपये पण हातात मिळत नाहीत. म्हणून याला उपाय काय, तर याला गाडताही येत नाही, किंवा त्याच्यावरती कुठलीही मेहनत ट्रॅक्टरने करता येत नाही. तर याला आता एकच ऑप्शन असतो की औषध फवारणी करून ते पूर्ण पीक जाळणं, आणि त्याच्यानंतर पेटवून देऊन त्याची नंतर त्या दुसऱ्या पिकाच्यासाठी मेहनत करणं. मित्रांनो, मला याच्यातून एकच गोष्ट सांगायची की शेतकऱ्यांचं आयुष्य हे असंच असतं. प्रत्येक वेळेस आपण पेरणीही करत असतो, त्याच्यावरती पीक सुंदर आणण्यासाठी किंवा पीक जोमाने आणण्यासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. परंतु त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती बाजारभाव मिळेल किंवा त्याच्यातून किती उत्पन्न निघेल याची शाश्वती नसते. परंतु तरीही कुठलाही बऱ्यापैकी शेतकरी खसून न जाता तो जोमाने पुढच्या पिकाची तयारी करत असतो, आणि मागच्या ज्या अपयश आले त्याच्यावरती मात करत तो पुन्हा यशाच्या दृष्टीने वाटचाल करत असतो. जय हिंद.